आज तर गृहपाठाच्या वयात चेकच होणार नाही, कारण की आज आपल्या डब्याच्या सुट्टीच्या नंतर खेळायचं तास म्हणजे गृहपाठाच्या मॅडम काही वयात चेकच करणार नाही. येस, तर चला लगेच बॉल करून घेऊया. खेळायला बॉल लागला तर फास्ट मध्ये करते. झाला की अरे बघा बॉल होतच नाही काय. तर मी त्या दिवशी सांगितलेलं की आज गृहपाठाच्या वह्या आणायच्या, तर मला डब्याच्या सुट्टीच्या नंतर सगळ्यांनी गृहपाठ माझ्यापाशी जमा करायचा आहे. आणि कुणाची नसल त्याला मी आज वर्गाच्या बाहेर उभा करून हात वर करायला सांगणार. कळालं का विद्यार्थ्यांना? अरे बापरे बाप, टीचर तर अभ्यास चेक करणार आहेत गृहपाठ. मी एक आयडिया करू का? डायरेक्ट पोटात दुखायचं नाटक करते. हेलाच म्हणतात की स्वामिनी. माझं पोट आणि डोकं खूप दुखतंय टीचर. ऐक म्हणेल आणि टीचर माझ्या मम्मीला कॉल लावणार. कॉल लावल्याच्या नंतर मग मी घरी जाणार आणि मग राहून दे तिकडे. पण काय म्हणतात ते विसरून जाते मी. हां जाऊ दे तिकडं, लगेच मी ॲक्टिंग करून घेते. टीचर साक्षीच्या पोटात दुखतंय. काय या साक्षीच्या पोटात? बापरे, तिला बघून येते, नाहीतर तिची आई मलाच वरडायची. टीचर तुम्ही मला फोन का केला? चला बघते तिच्याकडं काय झालं तिला. आई ग टीचर, डोकाने पोट खूप जोराने दुखतंय टीचर. आई ग टीचर मी डबा पण खाल्ला नाही कारण की माझं पोट खूप दुखतंय टीचर. टीचर हिला पण विचारा, मी डबा नाही खाल्ला सांग. हो टीचर. बोललेलं ना टीचर, मी डबा नाही खाल्ला कारण की माझं पोट खूप दुखतंय आणि डोक्यात पण खूप दुखतंय टीचर. थांब मी तुझ्या आईला फोन लावते, मग जा घरी. आई ग टीचर खूप जोराने डोकं आणि टीचर पोट. हॅलो साक्षीच्या मम्मी, तुमच्या मुलीच्या पोटात दुखतंय, लगेच या शाळेत. साक्षी तुझ्या मम्मीला फोन लावलाय, जा. ऐक टीचर, केलं ना टीचर फोन. ठीक आहे टीचर. येस साक्षी तुझी मम्मी घ्यायला आले. हो का टीचर? साक्षीची मम्मी आली. बरं ठीक आहे, तुला पाठव. साक्षी. हो आई. टीचरांना सांग हा गृहपाठची वही उद्या देते म्हणून. बाय साक्षी. स्वतःलाच बोलते. बाय साक्षी. बाय प्रिया. बाय आदिती. बाय अनन्या. बाय सृष्टी. बाय सिया. चल चालले. पोटात खूप दुखतंय आणि डोकं बी खूप दुखतंय. डॉक्टरपाशी जाते.